धनुराशीसाठी हा महिना काही साधा महिना नाही आहे. कारण या महिन्यामध्ये अशी एक घटना घडणार आहे की ती तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते. पण प्रश्न असा आहे की ती घटना जी आहे ती तुमच्या बाजूने असणार आहे का तुमच्या विरोधात असणार आहे. कारण या महिन्यामध्ये ग्रहांची अशी स्थिती तयार झालेली आहे की त्यामुळे तुम्हाला हा महिना संधी आणि परीक्षा या दोन्हीचं मिश्रण घेऊन आलेलं आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ती जर गोष्ट तुम्ही केलीत तर नशीब तुमच्या बाजूने वळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना बघा संमिश्र असणार आहे तुमच्यासाठी, परंतु शेवटी तुम्हाला खूपच चांगले फळं देणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला अचानकपणे खर्च वाढणार आहेत. घरासाठी असतील, वाहनासाठी असेल किंवा मेडिकल खर्च असणार आहे, अचानक येण्याची शक्यता आहे. परंतु महिन्याचा मध्य उलटल्यानंतर तुम्हाला पुन्हा पैसे येण्याची शक्यता दाट आहे. तुम्ही एखादा नवीन बिझनेस किंवा नवीन काहीतरी करू इच्छित होता तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला ती संधी मिळणार आहे आणि त्यामुळे पण तुम्हाला पैशाची आवक राहणार आहे. साईड इन्कम असेल त्याच्यामधून तुम्हाला पैसे मिळतील आणि कोणाला उधार तुम्ही दिलेले असतील पैसे तर ते पण पैसे वापस येण्याची दाट शक्यता या महिन्यामध्ये दिसत आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की चुकीच्या व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आणि पैसे गुंतवताना थोडासा विचार करून तुम्ही पैसे गुंतवायचे आहेत. विशेष करून 14 मे नंतर पैसा स्थिर होईल तुमच्याकडे, नाहीतर सुरुवातीला येणार आणि पुन्हा खर्च होणार असं घडेल. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना गेम चेंजर ठरू शकतो. कारण या महिन्यामध्ये तुम्ही जी काही नवीन स्कीम अवलंबणार होता तुमच्या बिझनेसमध्ये ती नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता आणि त्यामधूनच तुमचं जे व्यवसायाचं एक दृश्य आहे किंवा एक इमेज आहे ती अचानकपणे बदलणार आहे. मार्केटिंग असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आहे भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे. तुमच्या व्यवसायाचं जे काही ब्रँड असेल त्याला प्रसिद्धी खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. नॅशनली, इंटरनॅशनली किंवा ऑनलाईन, डिजिटली ह्या सगळ्या गोष्टींमधून नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्याच्याचमुळं मी म्हटलं की हा महिना तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आणि विशेष करून जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर आत्ता तुम्ही विचार करू शकतात, निदान सुरुवात तरी करू शकतात. त्या दृष्टीने तुमचा एखादा जुना बंद पडलेला बिझनेस असेल तर तो सुद्धा या महिन्यामध्ये तुम्ही चालू करू शकतात, कारण तशी संधी तुम्हाला मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मात्र खूपच आनंदाने भरलेला हा महिना असणार आहे. कारण तुमचं जे काम आहे ते तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसणार आहे, परंतु त्यामुळे तुमच्यावर प्रेशर पण वाढणार आहे. काम अजून जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मिळतील आणि तुमचं जे काही एक मॅनेजमेंटचं स्किल आहे ते इतरांना कळेल आणि त्यामुळे प्रमोशनची चर्चा पण होण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये. विशेष करून तुम्ही जे केलेलं आहे आत्तापर्यंत काम ते दिसणार आहे इतरांना. जर तुम्ही बदलीसाठी प्रयत्न करत आहात तर या महिन्यामध्ये ते पण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु तुम्हाला जर ऑफिसमध्ये एखादा वाद चालू असेल तर तिथे तुम्ही जाणं टाळायचं आहे. सोबतच तुमच्या सहकाऱ्यांवर अतिविश्वास पण ठेवू नका. तुम्ही आणि तुमचं काम याच्यावर विश्वास ठेवा. आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक आनंदाची बातमी जरूर मिळणार आहे आणि असं काही झालं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच भावनेने भरलेला आहे. कारण तुमच्यामधील कम्युनिकेशनमध्ये गॅप पडण्याची दाट शक्यता आहे. सोबतच गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु महिन्याच्या शेवटी सगळं काही सुरळीत होईल, नातं टिकेल. परंतु जे काही तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ते स्वतःलाच करायचे आहेत. जे कोणी सिंगल आहे त्यांच्यासाठी सोशल मीडियामधून एखादं नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, एक अट्रॅक्शन होण्याची शक्यता आहे, पण सावध राहायचं आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, कारण प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. परंतु तुम्हाला निर्णय घेताना गोंधळ उडणार आहे, त्यामुळं थोडंसं शांत चित्ताने निर्णय घ्या. मे महिन्याच्या मध्यानंतर म्हणजे दुसरा जो 15 दिवसाचा काळ आहे त्याच्यामध्ये लग्न जुळण्याचे जास्त योग दिसत आहेत. परंतु कोणताही निर्णय तुम्हाला घाईमध्ये घ्यायचा नाही आहे. 100% या महिन्यामध्ये लग्न जुळतील. महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच टेन्शन देणारा असणार आहे. कारण घरामध्ये जबाबदाऱ्या अचानकपणे वाढलेल्या असतील त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस होणार आहे. सोबतच भावनिक चढउतार राहतील आणि तुम्हाला जर काहीतरी नवीन सुरू करायचं मनामध्ये आहे बऱ्याच दिवसांपासून, स्वतःचं असं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला ती संधी मिळणार आहे.
आणि विशेष करून जे कोणी महिला वर्किंग वुमन आहेत, उद्योजक आहेत, त्यांना भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहेत. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना काहीतरी नवीन शिकवणारा आहे, कारण तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी करून दाखवायचं मनामध्ये येईल. सो तुम्ही अभ्यासाची पद्धत असेल किंवा काहीतरी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःचं नशीब आजमावायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकतात, कारण इथं काहीतरी वेगळं केल्यामुळं तुमची जी इमेज आहे ती पण लोकांना, तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते पण लोकांना वेगळ्या प्रकारे समजून जाईल. तर नक्कीच तुम्ही करू शकतात, परंतु हे सगळं करत असताना कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होऊ शकतो. द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही असाल. सो थोडंसं विचार करा, जमत नसेल तर मोठ्यांचा परामर्श घ्या, तुमच्या मित्रमंडळींना बोला आणि मग निर्णय घ्या. आणि एखादं नवीन प्रोजेक्ट असेल, नवीन क्षेत्र असेल तुम्हाला आवडणारं, तिथे तुम्हाला नक्कीच एक कम्फर्टेबल फील येईल. आणि ॲडमिशनसाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत उच्च शिक्षणासाठी, तर त्यांना थोडंसं अजून स्ट्रगल करावं लागणार आहे या महिन्यापुरतं तरी. आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांना मनासारखे परिणाम नक्कीच मिळतील. थोडंसं काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला, पण त्याच्यामुळं तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला नक्कीच मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा महिना खूपच एक गूढ रीतीने असणार आहे. म्हणजे अचानक कुटुंब तुमच्यावर खूप लक्ष देईल किंवा एक कुटुंबाचा आधार तुम्हाला मिळणार आहे. आणि जे तुम्हाला अनपेक्षित होतं अशा काही गोष्टी घडणार आहेत या महिन्यामध्ये. नेमकं त्या गोष्टी कोणत्या असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. पण त्याच्यामुळं तुम्हाला आनंद वाटणार आहे, तुमच्या मनाला समाधान मिळणार आहे आणि तुमच्या मनामध्ये जी पहिल्यापासून एक भीती होती ती पूर्णपणे दूर जाणार आहे. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला आरोग्याची काळजी नक्कीच घ्यायची आहे. नित्य आहार, नित्य व्यायाम हे तुम्हाला करायचंच आहे. पहा, या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यात अशी एक घटना घडणार आहे की ती तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. कदाचित तुम्हाला नवीन कामाची संधी मिळेल किंवा एखादा नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल एखादा मोठा निर्णय पण घ्यावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे हा महिना तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढणार आहे, बाहेर ढकलणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील क्षमता अजून वेगळ्या प्रकारे लक्षात येतील. तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कळेल. तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत 5, 9, 14, 18, 23 आणि 27. या तारखेला तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता. तुमच्यासाठी अशुभ तारखा आहेत 2, 11, 16 आणि 21. या तारखेला तुम्हाला शांत राहायचं आहे, कुठेही पैसे नाही गुंतवायचे. एखादं भांडण चालू असेल तर तिथेही तुम्हाला इंटरफिअर नाही करायचं आहे. जे रुटीन आहे ते फक्त करा तुम्ही. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे उत्तर आणि पूर्व आणि शुभ रंग आहे केशरी आणि पिवळा. धनुराशीसाठी मे महिना तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवत आहे. पण प्रश्न अजूनही बाकीच आहे की तुम्ही त्या संधीचा वापर करणार आहात का ती संधी अशीच जाऊ देणार आहात. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर कोणतीही गोष्ट क्लिक झालेली असेल, अनुभवणार असाल तर लगेचच मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.